गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। सुदर्शिनम इदम, म्हणजे याचे दोन्ही अर्थ आपण विचारात घेऊ शकतो. मागच्या वेळा आपण हा श्लोक पाहिला होता, म्हणजे वाचला होता. सुदूर दर्शिनम इदम असा त्याचा एक आपण संधी असा करू शकतो. सुदूर दर्शन ज्यांनी दिला आहे तो आणि ज्यांनी पाहिला आहे तो दोघही आहे. कारण विश्वरूप दर्शनाच्या आता हा शेवटच्या टप्प्यातला भाग आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये विश्वरूप दर्शन झालेलं आहे, परंतु त्या विश्वरूप दर्शनाचं महत्व आणि त्याचा अर्जुनावरती झालेला परिणाम आणि त्यातनं आपल्या जीवनाला मिळणारी एक दिशा, या सर्व गोष्टी महत्वाच्या आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. म्हणून अर्जुनाच्या दृष्टीने जे घडलं ते भगवान श्रीकृष्ण आता सगुण म्हणजे त्यांच्या स्वतःच्या शारीरिक भावामधनं बोलतायत. कारण आता भगवान श्रीकृष्ण त्यांच्या जरी त्या ऐश्वर्य योगात जरी असले तरी सुद्धा पृथ्वीवरच्या जाणीवेवरती अवतार स्वरूपाच्या जाणीवेत आहेत. म्हणून तो निशून्य भाव पृथ्वीवरचा त्यांचा असा एक त्यांच्या आध्यात्मिक भावाचा किंवा स्थितीचा आपण विचार करतो. म्हणून ते अर्जुनाला सांगताना काय म्हणताय, सुदूर दर्शितम इदम रूपम दृष्टवानसी यन मम देवा अप्यस्य रूपस्य नित्यम दर्शन कांक्षिणः. श्री भगवान म्हणाले, अर्जुना मला ज्या रूपाने तू पाहिले आहेस, म्हणजे अर्जुनाने पाहिलं आणि ते रूप कसं होतं, सुदूर होतं. ध्येय असावे सुदूर. ते सुदूर म्हणजे नेमकं काय हे समजण्यासाठी म्हणून हा विषय इथं घ्यावा लागतो आपल्याला. कारण आपण स्वामी स्वरूपानंदांच्या जाणीवेतनं अभ्यास करतो आहोत. त्यामुळे ही सुदूरता जरी साधनेच्या दृष्टीने आपल्याला वाटलं सुदूर आहे म्हणजे ते कधीच मिळणार नाही, असा एक भाव त्याच्यातनं दूर असणाऱ्या गोष्टीचा असतो. किंबहुना बऱ्याच लोकांचं अध्यात्माबद्दल मतही असं असतं की ते एवढं अवघड आहे, ते कधी मिळणार आपल्याला, कधी आपलं व्हायचं काय. हा साहजिक प्रश्न आहे, हा चुकीचा प्रश्न आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही. कारण ते सुदूर नक्कीच आहे, पण ते सुदूर का आहे आणि ते सुदूर आपल्या देशात आणायचं आहे, आपल्या देशात म्हणजे आपल्या व्यवस्थेत आणायचं असेल तर त्याचा जो सुदूरपणा आहे त्यातला सु फार महत्वाचा आहे. म्हणून तो सुगम होण्यासाठी आपल्याला त्या साधनेचाच मागोवा घ्यावा लागतो. म्हणून श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णांचं मत सुद्धा असं आहे की ते इतकं सुदूर आहे की ते दर्शन तुला मला ज्या रूपाने तू पाहिलीस त्या रूपाने पाहणे अत्यंत दुर्लभ आहे. म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण पण मान्य करतायत ना ते दुर्लभ आहे. मग ते दुर्लभ नाही असं म्हणणं चुकीचं ठरतं आहे की नाही.
त्यामुळे ते दूर नक्कीच आहे, परंतु ते सुदूर आहे. पण ते ध्येयाच्या जाणीवेतनं आपल्याला बघावं लागणार आहे. कारण प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत आणि त्याला ते ध्येय देत आहेत. बघा, कारण त्या ध्येयासाठी, ज्या ध्येयासाठी त्याला हे सगळे कार्यक्रम तो राबवला गेलेला आहे विश्वरूप दर्शनाचा, तो कार्यक्रम त्या एका ध्येयासाठी आहे. आणि ते ध्येय कुठलं आहे? ते ध्येय या पृथ्वीवरती ईश्वराला अभिप्रेत असणाऱ्या धर्माची संस्थापना करायची. मानवाला अभिप्रेत असणाऱ्या नव्हे, मानवाने अभिप्रेत निर्माण केलेल्या धर्माची काय वाताहत होते हे आपण सर्वत्र पाहतो आहोत. हिंदू धर्माची पण वाताहत होते, बाकीच्या धर्मांबद्दल न बोलणं कारण तो आपला विषयच नाही, त्याच्यामुळे वाताहत ही मानवनिर्मित धर्माचीच होते. म्हणून यासाठी आध्यात्मिक धर्माला स्थापन करणं हे अर्जुनाचं ध्येय त्यांना दाखवायचंय. मग ती स्थापना जर ज्या व्यक्तीकडनं करून घ्यायची असेल तर त्याला योग्य जाणीवेपर्यंत नेणं पण गरजेचं आहे ना. म्हणून ती जाणीव कुठल्या स्वरूपातली आहे त्याचं दर्शन त्यांनी विश्वरूप दर्शनातलं दिलेलं आहे. आणि ते दर्शन त्या रूपाने पाहणे अत्यंत दुर्लभ आहे. देवादिक देखील या माझ्या विश्वरूपाच्या दर्शनाची नित्य उत्कंठा बाळगतात. म्हणून देवादी देव लोक सुद्धा या त्याच्या दर्शनासाठी उत्सुक असतात, परंतु त्यांना मिळत नाही. म्हणूनच महेश या मार्गावरचा कापडी म्हटलेलं आहे. त्याचं कारण काय आहे? महेश हे जे मी तुम्हाला म्हणतो ना, शिव वेगळा आणि महेश वेगळा, त्याच्या पाठीमागची कारण सुद्धा इथं आपल्याला सापडू शकतात. म्हणून शिवाचं स्वरूप वेगळं आणि महेशाचं स्वरूप वेगळं. शंकराचं स्वरूप म्हणजे महेशाचं स्वरूप आपण म्हणतो, बरोबर. आणि रुद्र हे त्याच्या प्राण तत्वाच्या जाणीवेचा हुंकार आहे, लक्षात घ्या. म्हणून रुद्र हा आपल्या विशुद्ध चक्राची देवता मानण्यात येते. म्हणजे शिवाचा प्राण ज्या जाणीवेतून कार्य करतो त्याला ही जी तडफड आहे, प्राणाची तडफड आहे, तडफड इन द सेन्स की उत्क्रांतीची गती आहे, त्याच्यामध्ये क्रांती करण्याची इच्छा त्या प्राणामध्ये आहे. म्हणून तो वर जातो नाभीपासून ब्रह्मरंध्र. म्हणून रुद्र हा शिवाचा प्राण मानायला हरकत नाही. हरकत नाही म्हणजे त्याचं ते स्वरूपच आहे. म्हणून त्या रुद्र जाणीवेला, शिव जाणीवेपर्यंत तो रुद्र घेऊन जाऊ शकतो. शिव जाणीवेपर्यंत कोण घेऊन जाऊ शकतो? रुद्र घेऊन जाऊ शकतो. रुद्र म्हणजे हे हनुमंताचं प्राणतत्व मानण्यात आलेलं आहे. म्हणून प्राण, रुद्र आणि हनुमंत हे शिवाचं स्वरूप मानण्यात आलं. शिवाचं, शंकराचं नव्हे, महेशाचं नव्हे. महेशाचा प्राण रुद्र आहे, जसा आपला प्राण. आपण म्हणजे हनुमंत आहोत का? नाही, पण आपल्यातला प्राण हे हनुमंताचं स्वरूप आहे. लक्षात आले का? हा सूक्ष्म फरक आहे. म्हणून आध्यात्मिक साधना करताना या गोष्टीचं भान ठेवावं लागतं. म्हणून ज्ञान साधना का म्हणायची? सोहम साधनेला आपण ज्ञान साधना का म्हणतो? कारण या ज्ञान जाणीवेतून साधना करावी लागणार. अगदी तुम्ही तुमच्या गुरुमध्यापाशी कॉन्सन्ट्रेट केलं तरी तुमची ही जागृत अवस्था ठेवावी लागते. ही जड समाधी नव्हे. स्वामींनी खूप स्पष्ट सांगितलेले त्या गोष्टी लक्षात घ्या. आपल्याला जड समाधी चिरायचंच नाहीये, कारण ही ज्ञान जाणीव असली पाहिजे आपल्यामध्ये की मला काय वाटायचंय.
मला माझ्या आत्म्याचं स्वरूप जाणून घ्यायचंय, प्रथम समजून घ्यायचंय, मला ते दिसलं पाहिजे. म्हणून ते प्रथम दिसणं गरजेचं आहे. म्हणून हे ध्येय सुदूर होत आहे. का ध्येय सुदूर झालं? कारण इथपर्यंत पोचता तर यायला पाहिजे ना. म्हणून तुम्ही तुमच्या भ्रूमध्यापाशी आज्ञाचक्रापाशी कॉन्सन्ट्रेट करा. पण तो शेवटचा टप्पा आहे का? नव्हे. तर आज्ञाचक्रापासून पुढचा प्रवास सुरू व्हायला पाहिजे. तो मूर्धान्याकाशात जातो आणि तिथं तुम्हाला जे तुमचं स्वरूप दिसतं ते अनुभवणं आणि त्याच्यामध्ये आपला लय साधणं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला प्रकाश दर्शन दिसली काय, त्याला खूप काय महत्व आहे का? त्याला खूप काही महत्वच प्राप्त होत नाही. कुठं? अगदी ओंकार ध्वनी आतून तुम्हाला गुंजायला लागला, मग तुम्ही ओंकारच ऐकत बसणार का? मग भीमसेन जोशींचं गाणं ऐका ना, काय प्रॉब्लेम नाहीये त्याच्यामध्ये, नाही का? तो ओंकार ऐका, बरोबर आहे, पण त्यात अडकू नका असं म्हणायचंय. रामदास स्वामींनी तेच सांगितलंय. मी काही वेगळं सांगत नाहीये तुम्हाला, सर्व संतांच्या आधाराने सांगतोय. त्यामुळे ही इतकी सूक्ष्म साधना होते पुढे आणि तिथं आत्मदर्शन आत्मज्ञान जे होतं ते तुम्हाला तुमच्या शून्य अवस्थेमध्ये होतं. म्हणजे जेव्हा तुम्ही भ्रूमध्यापर्यंत जाऊन तो तेजोगोल तुम्हाला जाणीवेपर्यंत येऊन पोहोचतो, ते आत्मज्ञान नक्कीच आहे, मी काही नाही म्हणत नाहीये. पण त्रिकुटाच्या वरी आहे ना, म्हणजे विशुद्ध सात्विकतेच्या वरती जावं लागणार ना. म्हणून विशुद्ध चक्राच्या वरती. मी का विशुद्ध विशुद्ध म्हणतो, त्याची कारण तुम्हाला याच्यात सापडत असतील, दिसतील. म्हणून विशुद्ध चक्राच्याच वरती जावं लागणार आहे. कारण त्या विशुद्धात्मच खाली, हे जर विशुद्ध चक्र आहे ते याच्या खाली सर्व सत्व रजतमाचा घोळ आहे ना. मग तुमच्या त्या इडा नाड्या पिंगला नाड्या सगळ्या विशुद्धाच्या इथं आलं की तो विशेष संपतोय तुमचा. म्हणून प्रॅक्टिसच पहिल्यापासून तशी करायची. म्हणून हे आत्मदर्शन आपल्याला जे घडतं ते तुम्हाला मूर्धान्याकाशात घडणार आणि साधना थेट तिथपर्यंत जायचं. साधनेचा प्रवास थेट तिथपर्यंत आहे. त्यामुळे साधना करतानाची बैठक सुद्धा त्या भूमिकेतनच आपल्याला घेता यायला पाहिजे. तर ध्यास तसा लागला पाहिजे. जसं आपण गाडी शिकत असू म्हणा किंवा कुठली गोष्ट शिकत असू, तर तुम्ही जर एकांतपणे देवासमोर बसलात म्हणा किंवा ध्यान जरी करायला बसलात, डोळे मिटून बसलात, तर तुम्हाला काय दिसतं? तुम्हाला तो क्लच कसा दाबायचा, तो ब्रेक कसा दाबायचा हेच आठवतं. संगीत शिकत असाल, संस्कृत शिकत असाल समजा, तर तेच पाढे आठवतात. ही नॅचरल आहे ना, कारण ते तुम्हाला प्राप्त करायचे म्हणून ते आहे. ते चुकीचं नव्हे, ते चुकीचं नव्हे असं मी सांगतोय तुम्हाला. कारण आपल्याला जे सुदूर ध्येय गाठायचं आहे त्यासाठी मग हे आठवायलाच पाहिजे. हा नॅचरल डिस्कोर्स आहे ना, दिस इज नॅचरल. यात वेगळा ताणतणाव घेण्याचं काही कारणच नाहीये. माझ्या चित्तवृत्ती ईश्वराधीन करायच्या म्हणजे कशा, तर मला ही साधनेत हे आनंद तर भेटलाच पाहिजे ना कुठेतरी. नाही तर साधनेला काही मजाच राहिली नाही ना. मग कशासाठी करायची साधना? मला जर आनंदच वाटत नसेल त्या साधनेतनं, ती गोडी लावणं पण गरजेचंच आहे ना, नाही का? म्हणून मग तिथं आज्ञाचक्रापाशी जे दर्शन होईल तेव्हा तुमच्या गुरुचंही स्मरण करा, तुमच्या दैवताचं स्मरण करा आणि त्यांनी मला इथपर्यंत आणलेलं आहे हा भाव ठेवा. तिथं गोरक्षनाथांना आठवा, का ना आठवावं आणि का ना आपल्या डोळ्यातले भाव तयार व्हावे त्यातनी. मग तो भाव बळे मग आकळतोय तो, मग ते कळतं. त्या ज्ञानेश्वर महाराजांनी गुरूंचं एवढं वर्णन केलेलं आहे. का एवढं गुरुचं महत्व आहे? कारण तो भाव जर तयार झाला नाही आणि तो ते ब्रह्म मला, गुरु साक्षात परब्रह्म, ते ब्रह्म मला दिसतंय आणि मग नंतर मी ते ब्रह्म माझ्यात येऊन पोचत आहे,
मग हा भाव केवढा भयंकर होऊन बसतो पुढचा. पण हा आनंदाचे डोही आनंद तरंगाचा भाग आहे. म्हणून साधना या भूमिकेतनं आपल्याला पुढे नेता यायला पाहिजे. म्हणून हे सर्वांनाच जमतं असं नाही. म्हणून महेश या मार्गावरचा कापडी मिसलेला आहे. कारण त्याचं कसं झालंय, महेश हा देव आहे. त्याची भूमिका काय, लय ही त्याची भूमिका आहे. आणि तो ईश्वराच्या इच्छेशिवाय वेगळा जाऊ शकत नाही. पण त्याला ईश्वर व्हायचं. मग तो काय करेल, सतत साधनाच करत बसतो ना. शंकर डोळा उघडला की समोर आला की मारून टाकतो, चल संपून टाक. कारण त्याची जाणीवच त्या स्वरूपातली आहे की नाही. म्हणजे भगवान शंकर यांची जी उपासना आहे ती पण समजली पाहिजे ना आपल्याला कुठेतरी. याच्यातनं ते शिव, ते शंकर किंवा तो महेश आपल्याला पुढच्या मार्गावरती घेऊन जातो. म्हणून उमा महेश असं जरी ते म्हणत असतात, तेव्हा प्रकृती आणि पुरुष या जाणीवेतली ती एकत्रित जाणीव आहे. आता तुमच्या लक्षात येईल की महेश हे पुरुष तत्व आहे, पण उमा हे स्त्री तत्व आहे. परंतु महेशाचं कार्य प्रकृतीशिवाय होऊ शकत नाही. म्हणजे महेशाचा लयाचं जे ज्ञान आहे ते लयाचं ज्ञान उमाशिवाय तो कार्य करू शकत नाही. कार्य प्रकृतीतच होणार ना. म्हणून हे सर्व अपर आहे. अपरा का म्हणायचं त्याला, आणि पुरुषोत्तम का पुढचा, याची भूमिका इतकी स्पष्ट आपल्या डोळ्यासमोर यावी म्हणून मी तुम्हाला. आणि हे मग ते सुदूर, हे संपूर्ण चित्रण अर्जुनाला श्रीकृष्णाने दाखवलेलं आहे, जे इतरांना कळत नाही है की नाही. परंतु आपल्याला बुद्धी दिलेली आहे. म्हणून आपण देव आहोत का, आपण देव नाही. किती छान. आपण शंकर नाही हे किती चांगली गोष्ट आहे. आपण गणपती नाही ही किती चांगली गोष्ट. तो आपल्या आत बसला, पण तो आपल्या बरोबर येऊ शकतो का, विचार करायला पाहिजे या गोष्टीचा. तो गणेश ज्याच्याजवळ सर्व ज्ञान आहे, मूलाधारो स्थितोसी नित्यम, एवढं ज्ञान आहे. परंतु तो आपला गुरु आहे. तो आपल्याला मार्गदर्शन करतो. बाबा असं जा, वरती जा, तो बसलाय तुझा वरती, मी नाही येऊ शकत तुझ्याबरोबर. असंच झालं ना गणित. कुंडलिनी शक्ती सुद्धा शेवटी त्या मूर्धान्य आकाशामध्ये ती शक्ती सोडून देते. जा म्हणते, आता बस संपला तुझं, तुझ्या वडिलांकडे तुला पोस्ट केलंय, आता तुझं तू बघ पुढे, तू घेऊन जायचं. सगळे रिट्रीट होतात आणि मग तिथं परा आणि पुरुषोत्तमाची एक रूप, पुरुषोत्तमाची औट पीठी विठ्ठल उभा. ती भूमिका तिथं लक्षात येते. लक्षात घ्या की ते चतुर्भुज नारायणाचं स्वरूप काय जाणीवेतील असेल, आणि त्याच्या पलीकडे असणार ते परब्रह्माचं सच्चिदानंद स्वरूप, ही संपूर्ण निर्गुण जाणीव त्याच्या समोर उभी राहते. वेगळंच आहे. मग किती सुदूर आहे, पण किती जवळही आहे. दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामधल्या. म्हणून ही जवळीक पण साधता यायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी ज्ञानाची गरज नाही का, आपल्याला ज्ञान घेतलं पाहिजे ना याच्यासाठी. हे ज्ञान जर घेतलं गेलं नाही तर आपली साधना कुठंतरी अर्धवट होऊन बसते, कळतच नाही. मग कुठेतरी अडकून बसतो माणूस. म्हणून ते इतके स्पष्टपणे सांगतायत सर्व गोष्टी. त्याची कारण तिथं आहे. याच्यातनं ते पुढे काय म्हणतात बघा, या पार्थाची या बोलासवे, हे काय म्हणितले देवे, तुवा प्रेम ठेवून यावे विश्वरूपी की. याप्रमाणे अर्जुन बोलला असता देव म्हणाले, बा अर्जुना, हे काय बोलतोस, तू माझ्या विश्वरूपाचे ठिकाणी प्रेम ठेवून ये.
म्हणून ते सांगतायत अजून. म्हणजे आता हे ज्ञानेश्वरांचं वर्णन सुरू आहे. ज्ञानेश्वर सांगतायत त्या ओवीवरती की तू आता देव म्हणाले बा, म्हणजे श्रीकृष्ण म्हणाले हे काय बोलतोस तू. म्हणजे अर्जुन म्हणत असतो ना की तुम्ही मला तुमचं नॉर्मल दाखवा, काय असेल ते स्वरूप दाखवा. मग ते ॲबनॉर्मल वाटते मला, ते सगळं मला झेपत नाहीये ते थोडक्यात लक्षात. म्हणून ते परत सांगतायत की तू माझं स्वरूप जे मूळ आहे त्याकडे तू लक्ष ठेव, त्याच्यावरती प्रेम कर. मग ये श्रीमूर्ती भेटावे सडिया आयती, ते शिकवण सुभद्रापती विसरला सीमा. आणि मग तू एकट्याने म्हणजे नुसत्या देहाने या माझ्या श्रीकृष्ण मूर्तीला भेटावे. ही जी मी तुला शिकवण दिली ती तू सुभद्रापती अर्जुना विसरलास ना. बरं का, हे आंधळ्या अर्जुना, अगा आंधळिया अर्जुना, आता आलिया मेरूही होय सारा, ऐसा आथी मना चुकीचा भाव. हे आंधळ्या अर्जुना, अनायसे प्राप्त झालेल्या सुवर्ण मेरूचाही विशेष आदर वाटत नाही, असा हा मनाचा विपरीत स्वभाव आहे. म्हणून हा मनाचा स्वभाव आहे आपला, की आपण आपल्याच भूमिकेतनं जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. ईश्वराच्या भूमिकेतनं आपण समजून घेत नाही कधी. आपला जो आदर्श असेल तोच आदर्श खरा, असं जगतो की नाही आपण. तुम्ही विचार करा. पण आपला आदर्श खोटा असू शकतो हे आपण विसरून जातो. आपल्या मनाच्या ज्या भूमिका आहेत, ज्या आपण तयार केलेल्या आहेत, त्याच्यातच आपण जगत राहतो. आणि आपण हे विसरतो की या संपूर्ण ब्रह्मांड जे निर्माण झाले त्यात आपण आहोत. हे सर्व निर्मिती ईश्वराच्या पोटात आहोत. हे आपण ईश्वराच्या पोटामध्ये विश्वरूप दर्शनात काय दिसलं, बरोबर. तर याच्यातनं काय झालेलं आहे की आपले आदर्श हे आपण तयार केलेले आहेत. मानव निर्मित आदर्श आहे, हे ईश्वर निर्मित आदर्श आहेत का, तुम्हीच विचार करा. त्याच्यातलं आपला एक विशिष्ट दृष्टिकोन तयार झालेला असतो. देवाकडे बघायचा सुद्धा विशिष्ट दृष्टिकोन आपला तयार झालेला असतो. आणि हे याच्यामध्ये वरती परत काय असतं, अहंकार असतो. म्हणजे आणि तो अहंकार इतका विचित्र आहे की आता गणपतीचे आता सगळे दिवस चालू आहे ते बघा. आपण गणपतीला त्याच जागेवरती बसवलं ना आपल्या घरात, वर्षानुवर्ष जिथं ठेवून आलेलं, हा आपला आदर्श असतो. कारण वडिलोपार्जित त्या स्थानावर आपण गणपती बसवायचा असं एक कुठेतरी असतं म्हणा. किंवा आपल्याला मागच्या वर्षी जिथं गणपती बसवलेला असतो त्याच जागेवरती, कारण तिथनं आपल्या मनात असं असतं की तिथं गणपती बसवला किंवा तिथं देव ठेवले की आपल्याला चांगलं, आपला पुढचं सगळं जीवन चांगलं जाणार. असा हा आपला एक दृष्टिकोन तयार झालेला आहे. 21 मोदक करायचे हा एक दृष्टिकोन झालेला आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला कुठतरी आपल्या मनाने एका बंधनात ठेवून आपण कधी असा विचार करतो का, नाही मी 11च मोदक यावं, नाही मी 11 सुद्धा नाही, मी 7च मोदक करणार, नाही मी 8च करणार, असा विचार आपण करतच नाही. आणि आपण गणपतीची टेस्टही घेत नाही कधी की 10 मोदक केले त्याला तर त्याला राग येतो का काय, बघूयात काय फरक पडतो आपल्याला. अशी कधी टेस्ट केली का, नाही केली. आपल्याला भीती वाटते ना, नको खायला उगाच त्रास नको व्हायला आपल्याला. असं प्रत्येक देवाचं आपण करून ठेवलेलं आहे. म्हणजे देवाला मानणारे आपण असतो पण देवाचं स्वरूपच माहित नसतं. हे थोडं विनोदी वाटतं आपल्याला, पण हे घडतं आपल्या आयुष्यात. म्हणजे ते चुकीचं आहे का बरोबर आहे असा विचार करत बसण्यापेक्षा तो जो आपलं स्वरूप आहे त्याची जाणीव कशी विशाल करता येईल असा विचार करा, असं मी म्हणतोय. ते तुम्ही करा, पण त्याच्यामुळे देव आहे असंही कुठेतरी बुद्धीला फाटा फोडण्याची गरज आहे. हळूहळू करू द्यात ना. आता आमच्या घरातही करतात, आमच्या वडिलांपासून आलेलं तिथं करतो आम्ही, वडीलही आमचे तेच करत होते, सगळे तेच. पण त्याचा सगळ्यांना भेद करून
कुठेतरी वेगळे दृष्टिकोन आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं मला म्हणायचं. आमच्या वडिलांनी कधी पूजाच केली नाही घरी देवाची. तुम्हाला आश्चर्य वाटेल या गोष्टीचं. आमचे वडील कधीच पूजा करत नव्हते. त्यांच्या चरित्रकारांनी काय लिहिलंय मला माहित नाही, मी काही ते वाचलं नाही म्हणून, परंतु ते पूजा करतच नव्हते कधी. पूजा ही, कारण एक तर काय होतं, सकाळी आमचे वडील 9 वाजता 9:45 जेवायला बसायचे आणि 9, 9:15 पर्यंत 10-15 मिनिटं जेवण करायचे ते, आणि डबा वगैरे घेणं हे त्यांच्या प्रकृतीमध्ये नव्हतं. त्यांनी आयुष्यात कधी डबा नेलाच नाही, लक्षात घ्या. जेवण करणं घरून निघायचे, सायकलवर टांग मारायची आणि CDA मध्ये जायचे. ते अंतर किमान 7 ते 8 ते 9 किलोमीटरचं अंतर असेल ते, म्हणजे सदाशिव पेठेपासून, पेरुगेट पासून ते गोळीबार मैदान, बरोबर 8 ते 9 किलोमीटर असेल ना अंतर, नक्कीच आहे ना. तर हे अंतर ते सायकलवरनं जायचे आणि पंचिंगची वेळ म्हणजे रिपोर्टिंगची वेळ 9:30 असायची. आणि मग 9:30 ते दुपारी काय असेल ते त्यांचं मधली सुट्टी असायची. मधल्या सुट्टीमध्ये डबा का न्यायचे नाही, कारण मधल्या सुट्टीमध्ये ते प्रवचन द्यायचे लोकांना. म्हणजे कीर्तन आपलं चुकवू नये म्हणून जेवण द्यायचं नाही. हा विचार किती वेगळा आहे बघा. नाहीतर आपण आपल्या जेवायच्या वेळेत काही येत नाही ना सत्संग, तरच जाऊया, हा आपला विचार आहे. दोन विचारात फंडामेंटल फरक आहे, लक्षात घ्या. म्हणून फरक काढता यायला पाहिजे. खरं का खोटं बघा की, आहे की नाही. आता तसं पाहिलं तर आपण सकाळी गणपती किती वाजता बसवतो, 9, 9:30 पर्यंत गणपती बसवतो. पण गणपतीच्या दिवशी सत्संग नको, ही आपली धारणा आहे. पण हे कुठेतरी कट करावं लागणार आहे आयुष्यात, लक्षात घ्या. म्हणजे सत्संगाला कट, सत्संग काय होईल त्याचा प्रश्न नाही, पण आपल्या जीवनात कुठेतरी हे तोडता यायला पाहिजे ना आपल्याला. म्हणून मी माझ्या याच्यामध्ये कुठलंच बंधन तुम्हाला विचारून मी ठरवतो ते. आता आहे पुढे काय बसवतो आपण, ते नवरात्र. खालं बायकांचं, आमच्या घरी हळदी कुंक आहे, मग आज नको, पलीकडे काय ते आहे मग नको, देवी रागवेल, देवी हे करेल. तर देवीला वेळ नाही आपल्याकडे बघायला. तिला एवढं काम आहे, सगळ्यांची उत्पत्ती स्थिती लय करत बसले बिचारी, आणि आपण आपलं करतोय देवी देवी देवी. काय कर, काय लॉजिक आहे का? आपल्याला देवीच माहित नाही ना काय करते ती. तिचं कार्य तो ती काही नुसती बसली होय, तिला वेळच नाही आपल्याकडे बघायला. अशी परिस्थिती आहे. तिला मुंगीकडे बघावं लागतं, पोपट्याकडे बघावं लागतं, तो का ओरडतो तेही कसा ओरडायचं तेही तिला ठरवावं लागतं. त्याची वाढही करावी लागते, काही पोपटांना मारावंही लागतं. असं सगळं गणित आहे. चुकून पोपटासारखे 2 पाय मुंगीला आले तर चालेल का? नाही ना चालत. मग हे कोण करतंय? असं हे सगळं देवीचं कार्याचं स्वरूप आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे देवीला वेळ नाही पहिली गोष्ट. मग तुम्ही तिला घटात बसवा का, तांब्यात बसवा का, पातेल्यात घाला का, देवघरात ठेवा, शी डिडंट हॅव टाइम. त्याच्यामुळे आमचे वडील पूजाच करत नव्हते कधी, कारण विचाराची दिशा खूप वेगळी होती, लक्षात घ्या. पूजा करत नव्हते म्हणजे पूजेला वेळही नव्हता एक तर त्यांच्याकडे. आणि जेव्हा रिटायर झाल्याचा वेळ होता तोपर्यंत पूजा करण्याचा विषय संपलेला होता. असा प्रकार झाला ना. त्याच्यामुळे हनुमंताची स्थापना केली त्यांनी. मी त्यांना म्हटलं याची पूजा कशी करायची? काहीही करायचं नाही म्हणे. सोमसिद्ध हनुमंताची स्थापना केली ना. मी त्यावेळेला माझा कारखाना वगैरे सगळे उद्योग चालू होते माझे त्यावेळेला. आणि म्हटलं म्हणे पण तू नेहमी करायची म्हणे पूजा. त्यांनी मला सांगितलं तर आपण हे स्थापना करायची. म्हटलं मी त्यावेळेला ते व्रत घेतल्यासारखं म्हटलं मीच करीन याची पूजा.
तुम्ही त्याची काही काळजी करू नका. म्हणून मग ते पूजेपासून सगळं ते माझ्याकडे आलं. पण मी म्हणते पूजा याची कशी करायची ते सांगा. त्यामुळे काही नाही म्हणे, स्थापना केली ना आपण, आता स्थापना केल्यानंतर त्या हनुमंताला छान मस्त फडक्याने असं पुसत जा रोज. त्याच्यावर काही तेल टाकू नको, त्याला काही वाहू नको, काहीही करू. फूल असलं तर वाह, नसलं तर नसलं तरी चालेल. तो हनुमंत आपल्याला कुठं शोधायचा आहे ते मी तुला सांगतो, आणि त्याचा आपल्या जीवनात कसा आपल्याला तो घेऊन जाणार आहे तेही मी तुला सांगतो. तू पूजा फक्त अशी कर, बस संपलं. आणि मी आज काय तशीच पूजा करतो. गेले 25 वर्ष काय झाले असतील. म्हणजे इतकं वेगळं गणित आहे हो. म्हणून ती रुद्राची जाणीव जी आतून तयार व्हायला पाहिजे ना, ती करणं गरजेचं आहे. म्हणजे म्हणते तुम्हाला सांगते ते, कारण ते सर्व देव आपल्या आत बसलेत. ते काय फक्त गायीमध्ये नाही बसलेले. गायी सारख्या याच्यात ती देव जर असतील तर माझ्यात का नसेल? मग तो देवांचा देव माझ्या इथं बसलेला आहे ना. मग त्याच्यासाठी म्हणून आंधळ्या अर्जुना. इथं अर्जुन कोण झालं? आपण झालो. लक्षात घ्या, आंधळ कोण आहे? आपण आंधळे आहोत. असं त्यांना असा विषय अशा प्रकारे असो. ते काय होतं, खूप वेळ जातो ना अशा याच्यामध्ये. आणि हे सर्व मनाचा विपरीत स्वभाव आहे. मग हा मनाचा विपरीत स्वभाव नाही का झाला? म्हणून आपला दृष्टिकोन, आपले आदर्श आणि आपला त्याच्यावरती असणारा अहंकार, याच्यातनं आपलं, जरी आपण ईश्वराच्या अगदी पोटात जरी असलो तरी ईश्वराला पाहिजे असणारं कार्य आपण करतच नाही, हे जे म्हटलं जातं. कारण हे सगळं आपलं दृष्टिकोनामुळे बिघडलं ना. मग आपल्याला ईश्वराच्या पोटात जर आहोत तर आपल्याला भीती वाटायचं काय कारण आहे? आपण इतरांची एवढी काळजी करायचं काय कारण आहे? काही कारण नाही ना. कारण ज्याच्या पोटात आपण आहोत तो समर्थ आहे ना सगळं करायला. हा, तुझ्या अनुषंगाने जे काय ते कर, संपला विषय. त्याच्यामुळे त्याच्यासाठी रडत बसायचं, याच्यासाठी असं करा, त्याच्यासाठी धावपळ करा, हा आवश्यकता नाही. हा दृष्टिकोन तयार करावा लागणार. याच्यातनं का असं करायचं? मग ही वृत्ती तयार होते, त्याला संन्यास म्हटलेले. मग तुम्ही वर्ण भगवी वस्त्रे घातली पाहिजेत असं काही नाही. कडी लावून बसला तरी संन्यासी हो आहे तो. म्हणून या वृत्ती, म्हणजे जशी वृत्ती तुमची फक्त ईश्वराच्या जाणीवेच्या कर्माच्या भूमिका तुमच्या जीवनात जेव्हा आपण आणू, तेव्हा आपल्याला ईश्वराचा कुठतरी गंध लागेल. असं घेऊन गंध लावण्यात काही सारस्य नाही. ते ठीक आहे, तो बुक्का लावा, गंध लावा, कुंकू लावा, हळद लावा, काय काय फरक पडत नाही. लक्षात ठेवा, कुठेही लावा. अगदी इथंच लावलं पाहिजे असंही काही नाही. इथनं ते उन्नयन होत, म्हणून इथं ते उन्नयन आहे. सर्व ते उन्नयन होणं महत्वाचं आहे. तुम्ही मला सांगा, तुम्ही कुंकू लावता बायका लोक, आम्ही लोक गंधबिंद लावत असतो सगळी लोक, बरोबर? काय उन्नयन होतं का आपलं? तुम्ही मला सांगा. मग तुम्ही काळी टिकली लावली काय, लाल लावली काय, जांभळी लावली काय, हिरवी लावली काय, काय फरक पडतो? कारण ही सगळी आतली जाणीव आहे. म्हणून आपला पती ईश्वर आहे. पती हाच परमेश्वर हे जे म्हटलं जातं. स्त्रियांचा थोडा विषय येतो म्हणून. पण पुरुषांनी मंगळसूत्र घालावं, मग त्यांनी तो रुद्राक्षाच्या माळा घालतात लोक, ते त्यांचं मंगलसूत्र आहे. ईश्वरच माझा स्वयंभू जर पती आहे तर मग मला फरक काय पडतो कुठल्या गोष्टीचा? म्हणून ते सूत्र आपल्याला समजलं पाहिजे असं त्यांना म्हणायचं. या दृष्टीने आंधळा असं म्हणायचंय त्यांना. पण आम्ही तुझ्या पुढे आपले जे विश्वव्यापक रूप दाखवले ते कितीही तप करून शंकराला देखील प्राप्त होत नाही.
तरी विश्वात्मक रूपडे जे दाविले आम्ही तुझ पुढे ते शंभूही परी न जोडे तपे करिता, हा विषय झाला आपला. आणि अष्टांगादी संकटी योगी क्षीणताती किरीटी परी अवसर नाही भेटी जयाची. आणि ते काय म्हणतात, आणि अत्यंत श्रमदायक अशा योगाच्या यम नियमादी अष्टांगाचा अभ्यास करताना योगी शिंकतात, पण त्यांनाही ज्या विश्वरूपाच्या भेटीचा योग येत नाही. ते सगळं त्यांनी गुंडाळून टाकलं ज्ञानेश्वर महाराजांनी, आहे ना. म्हणून खूप आकांत जो आहे हा सर्व मन आणि बुद्धीच्या अज्ञानाला घालवण्याचा असावा. आता पुढचा अध्याय भक्ती योगाचा आहे, तिथं तर ह्या सर्व गोष्टी त्यांनी अजून थोड्या विस्तृत केली. ही सुरुवात आहे भक्ती योगाला, लक्षात ठेवा. ईश्वराची भक्ती म्हणजे नेमकं काय आणि हा योग का, याची सर्व ही सुरुवात आहे. त्यामुळे तो जो पुढचा अध्याय जो आहे हा विश्वरूप दर्शनानंतरचा आहे आणि त्याच्यामध्ये सगळी सूत्र सांगितलेली आहे. मानव जीवनाचं संपूर्ण भक्तीचं सूत्र त्याच्यात सांगितलेलं आहे आणि पुढच्या अध्यायांमध्ये ते विशद केलेलं आहे, वाढवलेलं आहे. ते अक्षर ब्रह्म वगैरे किंवा काय क्षेत्रज्ञ वगैरे वगैरे हा विस्तार आहे त्यांचा पुढचा. त्याच्यात काही आपल्याला आता एकदम काही शिरायचं नाहीये, म्हणजे जसं येईल तसं शिरू, परंतु सांगण्याची सुरुवात इथनं झाली असं मला वाटतं. म्हणून ते म्हणतायत काय, नाही तर इथं अष्टांगाचा अभ्यास करताना योगी क्षीणतात हे सांगण्याची गरज नव्हती ज्ञानेश्वरांनी, पण सांगितलं ना त्यांनी लिहिलंय. म्हणजे त्यांची डोकं तिकडे गेलं ना, ते सांगत असताना त्यांचं डोकं त्या बाजूला फिरलं ना कुठंतरी, तेव्हा अशा प्रकारे शिंकतायत लोक, तरी त्यांना भेटत नाहीये. याचं गम्य कुठंतरी वेगळं आहे अजून, असं त्यांना सांगायचं थोडक्यामध्ये. आशेची या अंजुळी ठेवणी हृदयाची या निडळी ते चातक निराळी लागले जैसे. जसे चातक पक्षी आकाशाकडे लागतात म्हणजे सारखी दृष्टी देऊन जातात, त्याप्रमाणे हृदयाच्या कपाळावर आशेची अंजुली ठेवून अत्यंत उत्कंठेने देव ज्याची भेट व्हावी म्हणून आठही प्रहर चिंतन करीत असतात, पण विश्वरूपासारखे कोणाच्या स्वप्नातही पाहण्यात येत नाही. ते विश्वरूप तू अनायासे प्रत्यक्ष पाहिले, तरी विश्वरूपासारखे स्वप्नीही कोणीही न देखे, ते प्रत्यक्ष तुला सुखे देखिले हे. म्हणून हे तुला प्रत्यक्ष स्वरूप मी तुला दाखवलेलं आहे असं श्रीकृष्णाने सांगितलंय. नाहम, पुढचा श्लोक त्यांचा आहे, नाहम वेदैर्न तपसा न दानेन चेज्जया शक्यम एवं विधो द्रष्टुम दृष्टवानसी माम यथा. अर्जुना, मला तू ज्या प्रकारे पाहिले तसे मला वेदाध्ययनाने तपाने दानाने किंवा यज्ञाने पाहणे शक्य नाही. तो एक श्लोक कुठे मध्ये एकदा घेतला होता, नाहम याच्यातलाच श्लोक होता तो, विसरलो आता तो नेमका. नाही, नायम आत्मा प्रवचनेन लब्ध्वा, अशा टाईपचा तो उपनिषदांमधला श्लोक आहे. त्याची मला इथं आठवण झाली एकदम. म्हणून अर्जुना, मला तू ज्या प्रकारे पाहिले तसे मला वेदाध्ययनाने तपाने दानाने किंवा यज्ञाने पाहणे शक्य नाही. म्हणजे मी या कुठल्याही जाणीवेतून मला तुला पाहता येणार नाही. म्हणून अमृतानुभवाचा सुद्धा आपण जर वेध घेतला तर आपल्या असं लक्षात येतं की ज्ञान अज्ञान तर घालवावंच लागतं, बरोबर. ज्ञान येतं, बरोबर, पण ज्ञान येऊन मिळतं का, असंही नाही. असं त्याचं स्वरूप आहे. म्हणून अज्ञान खंडन ज्ञान खंडन दोघांचंही खंडन करावं लागतं. त्यामुळे याच्या पलीकडे तो आहे. हे ज्ञान कोणाचं आहे, ईश्वराचं आहे. म्हणजे जसं ते साखरेची गोडी तुम्ही वर्णन केली, हा साखर गोड असते वगैरे सगळं सांगितलं, पण जोपर्यंत तुम्ही खाऊन पाहत नाही, हे साधं नॉर्मल उदाहरण आहे. ते तसं हे स्वरूप आहे सगळं. थोडक्यात काय,
हे विज्ञान जाणीवेतूनच अनुभवावं लागतं. अनुभव हा इथं अत्यंत महत्वाचा असा अध्यात्माचा भाग आहे. अनुभव नसेल तर त्या कुठल्याही गोष्टीला काहीही महत्व प्राप्त होत नाही. पण याचा अर्थ बाकी काही करायचं नाही का, असंही नाही. ज्ञान घेत राहा, स्वतःला घडवत राहा. संपूर्ण मूर्ती तयार होण्यासाठी प्रत्येक ठिकाणी ते तासावं लागणारच आहे. आणि ते कसं तासायचं, कशा प्रकारे तयार करायचा हात, कशा प्रकारे डोळ्याचा आकार पाहिजे, ही संपूर्ण कलाकृती पूर्ण होते. तेव्हा त्या कलाकृतीची जी आनंद स्वरूप आहे तो आनंद निर्गुण आहे ना. असं काय करताय? पण कलाकृती तयार करायची असेल तर हे करावंच लागणार आहे. म्हणून अज्ञान खंडन करावंच लागणार आहे, ज्ञान घ्यावंच लागणार आहे, श्रवण मनन चिंतन करावंच लागणार आहे, साधना करावीच लागणार आहे. पण साधना करणं म्हणजे ईश्वर आहे का? नाही. कारण हा सुदूरपणा जो आहे ना, हा इतक्या सुदूर असतो आणि त्याच्यामध्ये आपला आदर्श मग बदलावे लागतात, दृष्टिकोन बदलावा लागतो, अहंकार लय करावा लागणार. या सगळ्या गोष्टी आपल्यातला बदलाचे छन्नी घेऊन बदलावे लागणार आहे. मग ते एकदम बदलतात का? ते एकदम बदलत नाही. मग छन्नी मारून मारून कंटाळा येतो, जाऊ द्या मरू दे, मग ती मूर्ती अर्धवटच राहते. ती अर्धवट राहिलेली मूर्ती मरून जाते. ती मरून झाली की परत जेव्हा जन्म घेते तेव्हा ती परत लहानपणापासून सुरू होते. तिला अगोदरचे घाव आठवत असतात, थोडाफार आकार तसा येतोही, नाही म्हणत नाही, परंतु परत त्या प्रोसेस मध्ये जावंच लागतंय. असं आणि हे सगळं झाल्यानंतर म्हणून आपल्याला सच्ची जाणीव घ्यावी लागते. मूळ अस्तित्व, मूळ सत्य काय आहे हे समजून घ्यावं लागतं. शक्तीचं चित्तचं स्वरूपही समजून घ्यावं लागतं. आणि दोघांची एकात्मता जेव्हा होते तेव्हा आनंद हा स्वयंभू वेगळा आहे, तो सगुणाला आणताच येत नाही. त्यामुळे हे संपूर्ण स्वरूप एकदम निर्गुण जाणीवेत जात. अशी ती भूमिका आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे. म्हणून पै उपायासी वाटा न वाहती येत सुभटा, साही सहित वो हटा वागिला वेदी. मग विश्वरूपाची या मोहरा चालावया धनुर्धरा, तपांचियाही सर्व भारा नव्हेची लाग. आणि दानाधी कीर कानडे मी यज्ञाही तैसा न सापडे, जैसेनी का सुरवाडे देखीलासी तुवा. हे उत्तम योद्ध्या, येथे येण्याकरता कर्मरूप साधनांना मार्ग नाही. शाही शास्त्रासह वेदाने माघार घेतली, कर्मरूप साधनांना मार्ग नाही. म्हणून कर्मयोग जरी असला तरी इथं स्पष्ट म्हटलेलं आहे बघा भगवद्गीतेत की कर्मयोग हे महाद्वार जरूर आहे, पण महाद्वार म्हणजे काय ईश्वर का? महाद्वारात प्रवेश करून पुढे जायचंय, त्या प्रांगणात शिरणार आहात, पण प्रांगण म्हणजे ईश्वर का? बघा, हे प्रश्न असे तयार व्हायला पाहिजेत आपल्या डोक्यात. नेमका ईश्वर काय ही जाणीव त्याच्यात. म्हणून हा शोध आहे. सुदूर का म्हटलं त्यांनी, सुदर्शन का म्हटलं, त्याचं कारण तिथं आपल्या लक्षात येईल. कारण हे ते नव्हे, हे कळावं लागतं. म्हणून आपल्याला सुद्धा अनुभव आले साधना करत असताना किंवा कुठल्या ह्याच्यात, तर ही जाणीव आपल्याला नक्की असणं गरजेचं आहे ना, की हे ते नव्हे आहे ना. नाही तर काय होईल, आपण अडकून बसू ना. मग याच्यासाठी साधना करताना बुद्धी तेज ठेवावी लागणार ना. मग योगी अरविंद म्हणतात श्रेष्ठ बुद्धी. मग श्रेष्ठ बुद्धी का महत्वाची झाली? आणि श्रेष्ठ बुद्धीच्या जाणीवेतनं आत्मदर्शन होणं, याला आत्मज्ञान. योगी अरविंद त्याला आत्मज्ञान म्हणतात. म्हणजे किती सतर्कता आली. आणि त्यालाच ज्ञानेश्वर महाराज अग्रबुद्धी म्हणतात. या सर्व अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. म्हणून बुद्धीच्याच प्रांगण आहे हा, असं मान्यच करावं लागतं.
म्हणून सगुण जरी खरं असलं आणि निर्गुण जरी खरं असलं तरी दोन्ही गोष्टी समजण्यासाठी बुद्धी लागतेच आहे. म्हणून आंधळी भक्ती नको का म्हटलं जातं ते इथं म्हटलं. म्हणून सगुणाची भक्ती करा पण ती बुद्धीच्या जाणीवेतनं करा. म्हणून तुमच्या मनात हा प्रश्न यायलाच पाहिजे की गणपती खरंच असा आहे का? मी बसवला, मी अगदी आणली 500 रुपयाची मूर्ती आणली असेल समजा धरून, मी त्याला हार व्हायला, पण हा गणपती खरंच असा आहे का? हा प्रश्न पडला पाहिजे ना कुठेतरी. माझ्या जाणीवेतनं तो पद्मासन घातला असेल, कोणाच्या जाणीवेतनं एक पाय खाली सोडला असेल, कोणाच्या जाणीवेमध्ये उभा असेल, कोणाच्या हातामध्ये शेतकरी असेल, ही आपल्या भूमिका आहे. अगदी चंद्रयानावरती सुद्धा गणपती बसवलेले दाखवतो. हे सगळे आपल्याच भूमिका मांडाव्या लागणार. मग गणपती खरा कसा आहे, मग त्याचं ओंकार स्वरूप काय आहे हे तिथं मग ओंकार आलं की संपलं, मग विषय संपतो सगळा आहे की नाही. ओंकार आला की गणपतीचा विषय एकदम निर्गुणात जातो. लक्षात घ्या. मग ते अद्वैत भूमिकेतनं ती पूजा खरी सुरू होते. म्हणून अथर्वशीर्ष म्हणताना त्या गणपतीला कुठल्या निर्गुण जाणीवेतनं बघावं, त्याची अद्वैत भूमिका आपल्यात तयार करावी आणि आपण भक्त व्हावं, त्यांनी देव असावं, देव भक्त असे द्वैत हे अनुभवावं. हे अनुभवल्यानंतर मग अद्वैत्व न खंडिता मग आपल्या लक्षात येईल अरे तो माझ्या मूलाधारातच आहे, मग अद्वैत्व खंडलं तरी तो आणि मी वेगळा आहे. मग ते दिसतं दाखवी देवदेवेश. ही प्रोसेस आहे. लक्षात घ्या. मला सांगण्याचा भाग काय आहे की ही प्रोसेस आहे आणि ही तुम्ही जी जी देवघरातल्या पूजा करा त्या प्रत्येक देवतेला ही प्रोसेस अप्लाय करा. यू हॅव टू गो इन दॅट प्रोसेस. ती प्रोसेस एकदा अंगवळणी पडते की बाह्य दृष्टीमध्ये सुद्धा ईश्वर कसा बघायचा हे कळायला लागतं आणि आपल्या देवाला एक वेगळी समृद्धी प्राप्त होते. नाही तर आपल्या देवाला आपण कोंदणात बसून टाकलेलं आहे. म्हणजे आपले आदर्श आपल्या अहंकारात आले, आपला दृष्टिकोन अहंकारी झाला, हे सर्व काल म्हटलं जातं. त्याचं कारण इथं दडलेलं असेल. म्हणून ह्या सर्व आध्यात्मिक जरी असलं तरी आध्यात्मिक अहंकाराच्या जाणीव आहेत, यानी ईश्वर प्राप्ती होत नाही थोडक्यामध्ये. म्हणून हे खरं अध्यात्म नव्हे असं म्हटलं जातं. तिथं कारण इथं आहे. असो, मला वाटतं आता इथं आज आपण थांबूयात. हरिओम हरिओम हरिओम.